नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मटर पनीरची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। नाही आपण काजू वापरणार, ना दही, ना यामध्ये कोणतीही क्रीम वापरणार। एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि छोटे छोटे असे पीस करून घेतलेले आहे। त्यानंतर 1 कप इथे मी ताजा मटार घेतलेला आहे। आता मटार आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मटार शिजवण्यासाठी इथे मी पाणी गरम करायला ठेवलं, पाण्याला उकळी आलेली आहे आणि यामध्ये आपल्याला हे मटार हलकेसे शिजवून घ्यायचे आहे। गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे तेल। आता तेल गरम झालं की थोडंसं आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। सोनेरी रंगावर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला उलटपलट करून हे फ्राय करून घ्यायचं आहे। सोनेरी रंगावर आपण पनीर फ्राय करून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता हे पनीर आपण काढून घेऊ। तर इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ आणि मीठ घातल्यानंतर जे पनीर आपण फ्राय करून घेतलेलं ते यामध्ये घालायचं आहे। याचं कारण काय की ज्यावेळेस आपण भाजी खातो त्यावेळेस एकदम कडक आणि रबरासारखं होत नाही, त्यासाठी असं गरम पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि नंतर हे पनीर यामध्ये घालायचं आहे, म्हणजे एकदम मऊसूद असं हे पनीर आपलं तयार होतं। आता पॅनमध्ये उरलेलं तेल आहे, त्या तेलामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि त्यानंतर इथे 2 मीडियम साईजचे कांदे उभे पातळ कट करून घेतलेले आहे। हे आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहे। कांदा लसूण आपला सोनेरी रंगावर भाजून झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता आपण काढून हा पूर्णपणे थंड करायचा आहे। इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण आणि कांदा थंड झालेले हे सगळं यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालायचे आहे दालचिनीचा तुकडा आणि 2 हिरवी वेलची, ही जरूर घाला, त्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते। इथे घेतलेले आहे 2 हिरवी मिरची आणि 1 इंच आल्याचे तुकडे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला 50 ग्रॅम इथे पनीर घेतलेलं आहे, हे यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। अगदी थोडंसं पाणी घालून एकदम गुळगुळीत असं वाटण तयार करून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। इथे मी दुसरं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 मीडियम साईजचे पिकलेले टोमॅटो यामध्ये घालायचे आणि याची सुद्धा आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे। एकदम स्मूथ अशी आपली ही प्युरी तयार झालेली आहे। आता आपल्याला मटर पनीरची भाजी बनवायची, त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल। इथे मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे। आता तुम्ही बटरसुद्धा घालू शकता, बटर माझ्याकडे आता शिल्लक नाही म्हणून मी तेल घातलेलं आहे। आता तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचे आहे। जिरं छान असे फुलवून घ्यायचे आहे। आता जिरं फुलले की गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि त्यानंतर इथे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊ। आता मिक्स केल्यानंतर लगेचच आपण जी पेस्ट बनवलेली ती सगळी यामध्ये घालायची आहे। पेस्ट घातल्यानंतर लगेचच आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, तेल सुटेपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस आपण पेस्ट बनवतो त्यावेळेस कमीत कमी पाण्याचा वापर करायचा, म्हणजे असं पाणी आटवण्यासाठी फारसा वेळ लागत नाही।
आता तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. इथे आपण वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आणि एकदम दाणेदार असं तयार झालेलं आहे. आता बरेच जण काय करतात, यामध्ये काजू, क्रीम, दही घालतात, पण ही माझी पद्धत तुम्ही वापरून बघा. अगदी हॉटेलपेक्षाही टेस्टी हे मटर पनीर तयार होतं. आता यामध्ये काही आपल्याला मसाले घालायचे आहे. तर इथे मी घेतलेले आहे 1 चमचा मिरची पावडर, त्यानंतर पाव चमचा गरम मसाला, अगदी थोडीशी यामध्ये साखर घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा चिकन मसाला. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये मसाले घालायचे आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. पुन्हा आपल्याला तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. मसाले घातल्यानंतर सुद्धा आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता यामध्येच घालायची आहे टोमॅटोची प्युरी. आता ही सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत. याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतायचं आहे, कारण टोमॅटोमध्ये भरपूर सारं पाणी असतं, ते आपल्याला आटवायचं आहे. आणि गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे, कुठेही वाढवायची नाही किंवा घाईसुद्धा करायची नाही. जेवढं आपण हे वाटण परतून घेतो ना, तेवढी आपली ही भाजी टेस्टी लागते. सुटेपर्यंत आपण सगळा मसाला वाटण हे परतून घेतलेलं आहे आणि तेलसुद्धा छान असं सुटलेलं आहे. आता यामध्येच घालायचं आपण जे पनीर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेलं ते यामध्ये घालायचं आहे. तर बघा इथे पनीर एकदम सॉफ्ट झालेलं आहे. आता हे पनीर यामध्ये घालायचं आणि त्यानंतर आपण जे मटार शिजवून घेतलेले ते सुद्धा यामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स केल्यानंतर लगेचच यामध्ये घालायचं आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण लागलेलं, म्हणून मी यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतलं की लगेच यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप गरम पाणी, कारण आपण अर्धा कप आधी घातलेलं, त्यानंतर पुन्हा आपल्याला अर्धा कप गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे काय होतं, शिजण्याची प्रोसेस चालू राहते आणि चवसुद्धा बदलत नाही, आहे तशीच चव राहते. आता हे पुन्हा आपण एकदा मिक्स करून घेऊ. आता मिक्स केलं की लगेचच आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे. थोडीशी फट राहील असं झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. तर इथे 5 मिनिटे झालेली आहे आणि तुम्ही भाजी बघू शकता. आता भाजी आणखीन टेस्टी होण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा चमचा कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, नानबरोबर खाऊ शकता, जिरा राईसबरोबर खाऊ शकता. कोणी पाहुणे मंडळी आली त्यांच्यासाठी सुद्धा बनवू शकता, डब्याला नेऊ शकता. अप्रतिम चवीची अशी मटार पनीरची भाजी तयार झालेली आहे. यामध्ये आपण काजू, क्रीम काहीही वापरलेलं नाही. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.